नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला एक कॉमन चूक सांगणार आहे जे लोक करतात जेणे की त्यांची झाडं खराब होतात किंवा त्यांची झाडं मरतात. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल. जे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये चूक डिस्कस करणार आहे, याच्या आधी पण मी खूप सारे व्हिडिओज बनवले होते मित्रांनो की जे लोक चुका करतात जेणे की त्यांचे झाड खराब होतात. तर ते पण व्हिडिओज नक्की पाहाल. तर सगळ्यात पहिले जी ही चूक आहे मित्रांनो, ही पाणी देण्याबद्दलच आहे. जसं मी मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की समजा तुम्ही झाडाला जास्त पाणी टाकलं आणि फिंगर डिप मेथडचा वापर नाही केला तर तुमचे जे झाड असतात मित्रांनो ते पाण्यामुळे जास्त पाणी दिल्यामुळे खराब होऊन जातात. हे जसं उन्हाळ्यात जास्त होत नाही मित्रांनो, हे हिवाळ्यात किंवा पावसाळ्यातच जास्त म्हणजे ऑब्झर्व केल्या जाते. अजून मित्रांनो पावसाळ्यात तर झाडांना पाण्याची अजिबात गरज नसते, कारण जसं पाऊस रेग्युलरली पडत असेल तर मग झाडाला पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे. आणि समजा मित्रांनो 4-5 दिवसातनं पाऊस येत असेल तर एकदा माती चेक करायची, वाळलेली दिसेल तरच मग झाडाला पाणी टाकायचं आहे. अजिबात जास्त पाणी नाही टाकायचं आहे. आणि जे आपल्याला फिंगर डिप मेथडचं सांगत होतो मित्रांनो, ते काय तुमचं जे बोट आहे मित्रांनो असं मातीत टाकायचं आहे आतमध्ये. आणि समजा जी माती आहे तुमच्या हाताला चिपकून आली, याचा अर्थ आहे की माती ओली आहे, ओलसर आहे, त्याच्यात मॉइश्चर आहे, झाडाला पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे. पण समजा ही जी माती आहे मित्रांनो तुमच्या हाताला चिपकून नाही आली, अशी बघू शकता पूर्ण ड्राय आलं, तर याचा अर्थ आहे मित्रांनो झाडात पाणी नाही आहे, झाडाची माती वाळली आहे. झाडाला चांगल्याने तुम्हाला पाणी टाकून द्यायचं आहे जेणे की हे झाड म्हणजे याला पाणी मिळेल आणि हे हिरवंगार राहील. तर ही जे पॉईंट मी सांगितलं फिंगर डिप मेथडचा मित्रांनो, याचा नक्की वापर करायचा. आणि जो पावसाळ्याचा पॉईंट सांगितला तो पण नक्की वापर करायचा आहे. मग आजच्या व्हिडिओचं जे आपण चुकीचं म्हणजे मी तुम्हाला एक चांगली चूक सांगणार होता ते काय की कॉमनली ऑब्झर्व केल्या जाते लोकांच्या घरात, ते आहे मित्रांनो जे घराच्या बाहेर झाडं लावतात किंवा असे आतमध्ये झाडं लावतात. तर त्याची एक चूक आहे मित्रांनो की हे जे डिश, हे जे आता प्लेट आहे मित्रांनो, ही सगळ्यात मोठी चूक असते. लोक कशासाठी ठेवतात की काही खराब नाही झालं पाहिजे. जसं पाहू शकता माझ्या खाली पण हे लाकडाचं आहे, तर समजायला डायरेक्ट असं पाणी लागलं ते खराब होऊ शकते मित्रांनो. म्हणून मग आपण याच्यात अशी एक प्लेट ठेवतो जेणे की हे जे पाणी आपण झाडाला टाकणार ते काही खाली जमीन खराब नाही होणार, आपले टाईल वगैरे किंवा आपलं काही लाकड्यावर आपण ठेवले असतील झाडं तर ते खराब नाही होणार. त्याच्यामुळे मित्रांनो आपण असे प्लेट्स ठेवतो झाडाखाली. पण एक चूक आहे मित्रांनो, जसंच आपण झाडाला पाणी टाकतो तर कधी कधी काय होऊन जाते, आपण मित्रांनो याची प्लेट चेक नाही करत आणि याच्यात पाणी जमा राहते. पाणी जमाचा अर्थ ही नाही की मित्रांनो असं पाहू शकता तुम्ही की याच्यात काहीच पाणी नाही आहे. पण एक आहे की या कुंडीला आता मी असं सर्कल समजा, त्याच्याखाली आपल्याला थोडं पाणी कंटेंट दिसेलच, तर तेवढं जे पाणी उरलेलं असते मित्रांनो ते पण तुम्हाला ही प्लेट हटवून ते पाणी तुम्हाला हटवून द्यायला पाहिजे आणि मग परत झाड ठेवून द्यायला पाहिजे. कारण की ते समजा मित्रांनो थोडं पाणी तिथे अडून राहिलं ना मुळापाशी तर त्याला फंगस होऊ शकते आणि आपले जे मुळं आहे झाडाचे ते खराब होऊ शकते आणि झाडाला थोडं नुकसान होऊ शकते. तर समजा तुम्हाला दिसतही आहे मित्रांनो की याच्यात पाणी नाही आहे, तरी हे असं समजा लेअर दिसत आहे की थोडं पाणीचं काहीतरी आहे, तर जेवढं थोडंही पाणी असेल ते काढून टाकायला पाहिजे मित्रांनो. याने तुमचं झाड हिरवंगार राहील आणि पाण्यामुळे किंवा फंगसमुळे जसं सडून जाते झाड तर ते खराब नाही होणार. आणि समजा मित्रांनो ही चूक आपण करत आहे की झाडाला पाणी टाकून हे जे प्लेटचं पाणी आहे काढतच नाही, आपण तसंच राहू देता. तर जसं उन्हाळा सुरू आहे, समजा बाहेर लावल्या झाडं अजून ही प्लेट आपण ठेवली आहे त्याच्यात पाणी जमा आहे तर ते इव्हॉपरेट होऊन जाते. म्हणजे जे ऊन खूप जास्त पडत असेल तर हे जे पाणी असते हे उडून जाते, इथे पाणी आपल्या प्लेटमध्ये राहत नाही. पण समजा माझ्यासारखे तुम्ही अशी इंडोर झाडं पण लावून ठेवले असेल तर मग मित्रांनो समजा याच्यात पाणी टाकले आणि या प्लेटचं पाणी तुम्ही नाही काढलं तर झाड जे आहे मित्रांनो खराब होऊ शकतात आणि ओव्हर वॉटरिंगनी खराब होऊ शकतात. तर हा पॉईंट नक्की मित्रांनो लक्षात ठेवायचा की प्लेटमध्ये काही पण पाणी असलं तरी काढून टाकायचं. आणि समजा पाणी नाही दिसत असलं तरी थोडं मॉइश्चर दिसत असलं तरी कुंडीला सरकवून पाहायचं, त्याच्याखाली नक्की पाणी असते मित्रांनो, ते पाणी पण तुम्हाला हटवून द्यायचं आहे जेणे की मित्रांनो रूट रॉटिंगचा प्रॉब्लेम नाही येणार आणि झाड आपलं हिरवंगार राहणार. तशा तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला ही चूक सांगितली जी प्लेटची लोकं करतात. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो आता स्क्रीनवर इथे प्लेलिस्ट येत असेल त्याला क्लिक करून नक्की पाहा, त्याच्यात खूप सारे खताचे व्हिडिओज टाकून ठेवले आहेत. इथे मित्रांनो माझं एक दुसरं चॅनल आहे वेदांग गार्डनर मराठीच्या नावाने, त्याचा लोगो येत असेल त्याला क्लिक करून त्याही चॅनलवर जाऊन नक्की सबस्क्राईब करा. त्याच्यावर मी आधीच झाडासंबंधित खूप सारे व्हिडिओज टाकून ठेवले आहे. आणि व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे आहे त्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.